फक्त याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी स्वरूपातील प्रतिमा आहे. मागल्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की आपण सिंधुदुर्गला कसं आलो, तर थोडा इतिहास पण जाणून घेऊया. 25 नोव्हेंबर 1664 साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग आहे. शत्रूंना गडाचा प्रवेश कुठं आहे हे कळू नये म्हणून बुरुजांची रचना अशी केल्या बघा. आत आल्यावर दक्षिणमुखी छोटस मारुतीरायाचं मंदिर आहे. तिथनं ग्रामपंचायत वायरी भूतनाथ मधनं आत एंट्री करायला लागत्या बघा. तिथे एक श्री शिवराजेश्वराचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची इतर कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी स्वरूपाची प्रतिमा हित आहे. दर्शन घेऊन झालं असेल तर आता अकाउंटला फॉलो करा. घरातनं सकाळी लवकर निघाल्यामुळे काही खाल्लंच नव्हतं. थोडं क्षणभर विश्रांती घेऊन सगळ्यांच्या सोबत जेवून घेतलो. सुरुवातीला कोणाशीच ओळख नव्हती, पण हळूहळू ओळखी वाढू लागल्या. फॅमिली सोबत जेवतोय असं वाटत होतं. जेवून झाल्यानंतर आम्ही गड बघायला गेलतो. तिथं सुरुवातीलाच महादेवांचं दर्शन घेतलं. हे फोटोज कुणाला पाहिजे असतील तर अकाउंटला फॉलो करून डीएम करा. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवायच्या जागा येतात, त्याचबरोबर सैनिकांसाठी पायखाने देखील आहेत. संपूर्ण किल्ला ह्यो कुर्टे बेटावर 48 एकरात पसरलाय. नेक्स्ट व्हिडिओ ह्यो कुणकेश्वर मंदिराचा असणार आहे, त्यामुळे आता अकाउंट